प्रयत्न करू आम्ही. 40च्या वर जाण्याचा. आणि यामध्ये कोणाची भूमिका महत्वाची असेल? चेतन आहे, मी आहे, जीवन आहे. मला वाटतं जीवन यावर्षी चांगल्या टचमध्ये आहेत आणि सारेच खेळाडू टचमध्ये आहेत. एक प्रश्न अतिशय महत्त्वाचा तो म्हणजे एकंदरीत स्पर्धा पाहिली तर लाईव्ह टेलिकास्ट आहे, पूर्ण वर्तुळाकृती मैदान आहे आणि आपण जर पाहिले पूर्णपणे आंतरराष्ट्रीय नियमांचं इथं पालन केलं जाते. चेसिंग ड्रेसिंग कंपल्सरी असलेली स्पर्धा आहे. समोर साईड स्क्रीन आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय वाटतं? आयोजन तर खूपच सुंदर केलंय. मैदान बघायला गेलं तर खूपच सुंदर आहे आणि खेळपट्टी पण सुंदर आहे. निश्चितच म्हणजे एक सुंदर आयोजन. बऱ्याच दिवसांनी पीटीसीची पहिली स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते मोजम, आणि स्पर्धेबद्दल काय वाटतं? खूप चांगलं आयोजन केलं दलेवर आणि चेतन पाटीलने. त्यांना थँक्यू, कारण का पहिला मॅच ठेवला पीटीसी मध्ये. खूप चांगलं आयोजन केलंय. निश्चितच नाणेफेकीचा कोल आहे तो प्राप्त केला गेलेला आहे ए स्पोर्ट आर्जोलीनं आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय संकल्प मुरे संघाला. तर दोन्ही संघाला शुभेच्छा देतोय. माय गो टू कॉमेंट्री बॉक्स जिथे सज्जत माझे साथी समालोचक आदित्य जाधव, दीपक सुतार आणि आमचे अधिकृत गुणलेखक रोहित शेट्टी यांचंही आगमन झालंय. आपले मनपूर्वक स्वागत. धन्यवाद सर. सर्वांचं हार्दिक स्वागत. सर्वांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आजचे सर्व सामने 3 षटकाचे असतील. तर त्यातील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल संकल्प मोरे आणि त्यांच्या विपक्षामध्ये अर्जुली. असिफचा हा संघ. आज असिफ नाहीये, तरी देखील नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधाराने प्रथम क्षेत्ररक्षणाचा त्या ठिकाणी निर्णय घेतला. तर अर्जुली संघ आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे आणि संकल्प मोरे संघ आपण खेळाडू कक्षामध्ये स्थानापन्न होऊन सलामीची जोडी खेळपट्टीवर पोचवायचे. स्पर्धेच्या पहिल्या दिवसाची संध्याकाळ राहिली होती ती कृष्णास्फोट वारलीपाडा संघ यांनी खूपच चांगली कामगिरी करत पहिल्या दिवसामध्ये क्वालिफायर झालेत. दुसऱ्या दिवसाचा अंतिम सामना कालच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. एकवीरा भादाणे आणि त्यांच्या विपक्षामध्ये मीनाक्षी स्फोट कांडली आणि कांडली संघाला पराभवाच्या छायामध्ये टाकत असताना एकवीरा भादाणे संघाने मात्र आपली विजयाची पताका कोरली आणि आज स्पर्धेचा अंतिम आणि तिसरा दिवस आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहतात माजी सरपंच चषक 2022 हे भव्य दिव्य पहिले पर्व. चेतनजी पाटील आणि भावेशजी गवाल आणि त्यांची संपूर्ण टीम बेताल स्फोट दलेपाडा यांच्या स्वप्नातील ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण देखील हे स्पर्धेचं ट्रिपल एंटरटेनमेंटच्या माध्यमातून केले जातं. कित्येक प्रेक्षक काल देखील जोडले गेले होते. जवळजवळ काल 9,000 प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत होते. डीजे एम देखील आमच्या सोबत जोडला गेले आणि आमचे ऑफिशियल स्कोरर रोहितजी शेट्टी आणि आमचे तिन्ही समालोचक गायकवाड सर आणि त्यानंतर आदित्य जाधव पीटीसीचा हा गोड आवाज देखील आपल्यापर्यंत जोडला जाईल. थँक्यू. तर लगेचच अर्जुली 11 संघ आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे, थोडस सहकार्य करायचं. आज अंतिम दिवस आहे स्पर्धेचा, त्यामुळे प्रत्येक सामना आपल्याला 3 ओव्हरचा खेळवायचा आहे. 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे, अन्यथा पेनल्टीचा सामना करावा लागेल. आमचे तिन्ही ऑफिशियल पंच देखील आमच्यापर्यंत जोडले गेलेत. नाईक सर आणि इतर दोन्ही पंच आमच्यापर्यंत जोडले गेले, त्यांचे देखील हार्दिक स्वागत, वेलकम. सकाळच्या क्षेत्रामध्ये पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एक बिग फाईट अर्जुली आणि त्यांच्या विपक्षामध्ये संकल्प मुरे. संकल्प मुरेची ताकद क्रिकेटमध्ये आपण नेहमीच पाहिली, तो अर्जुली सोबत लढणार आहे या पहिल्या मॅच मध्ये. ड्रेसिंग आणि चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं गरजेचं असेल. चेंडूंची कुठल्याही प्रकारची निवड केली जाणार नाही. आयोजक जो चेंडू देतील त्यावरच आपण आपला खेळ दाखवायचे. 12वा खेळाडूची देखील ड्रेसिंग असणं गरजेचं आहे, अन्यथा 2 धावांच्या पेनल्टीचा सामना करावा लागेल. 3 ओव्हरसाठी आपल्याला 15 मिनिटं दिली जातील. तर 15 मिनिटांमध्ये आपला 3 ओव्हरचा सामना पूर्ण झाला पाहिजे, अन्यथा पेनल्टी ऑर्गनाइज कमिटीकडून दिली जाईल, तिचा देखील स्वीकार करावा लागेल. पहिली मॅच अर्जुली आणि त्यांच्या विपक्षामध्ये संकल्प मुरे या सकाळच्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतील.
2 दिवस खूपच चांगलं आयोजन आणि नियोजन वेताल स्पोर्ट दलेपाड्याचं आणि त्यांच्या संपूर्ण ऑर्गनाइज कमिटीचं राहिलं. आज स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस आपल्याला पाहायला मिळेल. O2 कॉम्बॉक्स मध्ये आमच्याशी जोडलेले व्हाईस ऑफ पीटीसीचा हा गोड आवाज आदित्य जाधव सर. अनेक अनेक धन्यवाद दीपक सुतार और गायकवाड़ सर. दोस्तों आप देख रहे पीटीसी का पहला बिग शो चेतन पाटिल, भावेश गवाले और वेताल स्पोर्ट्स दलेपाड़ा की देन माजी सरपंच कब 2022 का आज मेगा फिनाले का दिन. सुपर संडे में अब पहला ही सुपर मैच देख रहे. संकल्प मुरे बनाम अर्जुली 11 के बीच में. दूसरा मैच रहेगा श्रीराम स्पोर्ट्स जांबुलपाड़ा बनाम एमडी स्पोर्ट्स कोसले. उसके बाद बीसीसी बोरीवली बनाम स्वराज डोले. चेरोबा वाशेरे बनाम गोटेगर बी. तलवली अफसर रईस फेम टीम खेलेंगी बोरशीती के सामने. और आखिर में एमएस चिंचोली बनाम एसके स्पोर्ट सापे. आज आखिरी दिन है. हमारे तमाम स्पॉन्सर जिन्होंने बहुत खूबसूरत ट्रॉफी स्पॉन्सर किए. लेट देवा ढोले की याद में माननीय श्री सुजीत पपा ढोले का हम विशेष आभार व्यक्त करते हैं, जिन्होंने फर्स्ट, सेकंड और थर्ड ट्रॉफी स्पॉन्सर किए. फर्स्ट कैश प्राइज हमें जो स्पॉन्सर किया है माजी सरपंच कुरुंद सचिन पाटिल साहब. सेकंड कैश प्राइज हमें स्पॉन्सर किया है विद्यमान ग्राम पंचायत सदस्य कुरुंद संदीप जी काठोले. थर्ड कैश प्राइज हमें जो स्पॉन्सर किया है संदीप उर्फ पापा ठाकरे कुकसे बोरीवली के मशहूर उद्योगपति है. मैन ऑफ द सीरीज के लिए हमें ट्रॉफी स्पॉन्सर की है सचिन चोतमल साहब की तरफ से, लेड कमल चोतमल की याद में. और सीरीज के लिए जो बाइसाइकिल है वो हमें स्पॉन्सर किए खालिंग ग्रुप ग्राम पंचायत के विद्यमान सदस्य शर्वरी शरद शेलार की तरफ से. मैन ऑफ द मैच के लिए ट्रॉफी हमें स्पॉन्सर किए लेट भालचंद्र शिवराम घागस की याद में माननीय श्री कल्पेश घागस की तरफ से. रूपेश सांबरे और सुदर्शन काठोली की तरफ से जूस. रॉयल सलून की तरफ से वैक्स. स्प्रिंग एनर्जी ड्रिंक ओमकार घागस की तरफ से. संदीप घागस की तरफ से पेस्ट्री स्पॉन्सर किए कुछ मीठा हो जाए जीत के बाद. और आखिर में कैप शैलेश पाटिल कुरुन. बेस्ट इमर्जिंग प्लेयर लेट सागर पठारे की याद में श्री केवल शांताराम पठारे की तरफ से. बेस्ट बॉलर बेस्ट बैट्समैन ट्रॉफी सुनील दलवी एमडी फाउंडेशन की तरफ से ट्रॉफी है. विश्वनाथ शिवाजी भोईर की तरफ से शूज है. सम्मान चिन्ह हमें स्पॉन्सर किया हमारे तीनों भी स्पॉन्सर श्री संतोष गवाले साहब, श्री सुनील गवाले साहब, श्री नंद कुमार कोर साहब. इन सभी स्पॉन्सरों का हम विशेष आभार व्यक्त करते. देखिए सरपंच माजी सरपंच कप के लिए पिछले 3 दिनों से जिन्होंने गजब की अंपायरिंग की है शानू कुरैशी, दिनेश नाइक, स्वप्निल सर. पहले दिन में रमेश मात्रे को हमने देखा था. पिछले 3 दिनों से जिन्होंने रंग भरा कमेंट्री बॉक्स में दीपक सुतार और आप सभी के सर गायकवाड़ सर, ट्रिपल एस के ठाकरे लाइवमैन, डीजे आनंद मिलिंद. अर्जुनी 11 के कैप्टन आपको ऑफिशियल कॉल दिया जा रहा है, आपको तुरंत फील्ड सजाना है. दिनेश नाइक और स्वप्निल सर आपको ग्राउंड की तरफ बढ़ना है. 2 प्लेयर्स बीच मैदान पर आ चुके, दोनों टीम के 12वें खिलाड़ी आपको कमेंट्री बॉक्स में आना है. मेरे साथ
कमेंट्री बॉक्स में जुड़ते हुए दी वॉइस ऑफ खालिंग खांबाला और दाबाड़, उस परिसर की एक बहुत मशहूर आवाज है। यस, हालांकि जिस तरह से खानीवली से लेकर दाबाड़ और अंबाड़ी जो अब एसोसिएशन नया बना है उसमें बहुत फोकस कमेंटेटर है। मोस्ट वेलकम, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। दोस्तों, मैं आदित्य जादव टोलनाका क्रिकेट ग्राउंड से आपको ले चलता हूँ सरपंच माजी सरपंच कप की दुनिया में। आज का मेगा फिनाले का दिन, सुपर संडे में पहला मुकाबला संकल्प मुरे बनाम अर्जुन 11 के बीच। मोजम पटेल ने टॉस जीतकर गेंदबाजी का फैसला किया संकल्प मुरे के सामने। देखिए, अर्जुन 11 की ड्रेसिंग सेम ना होने के कारण ऑर्गेनाइजिंग कमेटी की तरफ से उनको 2 रन के लिए पैनलाइज किया गया है। अभी तक कोई भी गेंद नहीं डाली है और 2 रन मिल चुके हैं। ये किस्मत है। अब राउंड विकेट हवा में चीप कर दिया है लॉन्ग ऑफ के ऊपर से, खिलाड़ी इनका पीछा करते हुए अब जाके ओहो मिस फील्ड और गेंद चली गई लॉन्ग ऑफ के बाहर। 4 रन। पहिलाच चौकार तिसऱ्या दिवसाचा आपल्याला पाहायला मिळतोय। बॅटर गणितच्या माध्यमातून खूपच चांगला स्ट्रोक त्यांनी शॉर्ट सिलेक्शन केलं होतं। इलिव्हेशन तेवढं नव्हतं आदित्य, मात्र पॉवर पिचची ओव्हर असताना हा चौकार आलाय। देखिए, पावर प्ले का खेल जारी और सिर्फ हवा में चिप कर दिया था मिड ऑफ के ऊपर से। देखा उन्होंने लॉन्ग ऑफ के खिलाड़ी अंदर है मिड ऑफ पर और उनके सर के ऊपर से 4 रन के लिए। स्कोर 4 बिना किसी नुकसान पर। खाता खुलता हुआ गणेश और संकल्प मुरे का। मोइन मुड़ते हुए, मोइन पटेल बहुत किफायती गेंदबाज है। राउंड विकेट जाते हुए फिर से हवा में खेला है लेकिन खिलाड़ी मौजूद है इस मर्तबा। ओ गणेश के हाथों से क्या छूटा हुआ। चेतन को जीवन दान मिलता हुआ 1 रन पूरा करते हुए इस बीच। सिंगल के साथ स्कोर आगे सरकता हुआ संकल्प मुरे का 5 बिना किसी नुकसान पर। देखिए, इस वक्त डीप मिड विकेट पर गणेश एक खिलाड़ी अब लॉन्ग ऑन से हटाकर लॉन्ग ऑफ पर नजर आते हुए मोजम पटेल के रूप में। आसिफ चिमनाट की इस वक्त कमी महसूस होती हुई अर्जुन 11 के लिए। चेतन, देखना क्या कुछ हुआ। गेंद चली गई पीछे, कोई भी रन नहीं लिया। एक अच्छी गेंद समाप्त होती हुई, पूरी लंबाई की गेंद थी। पॉपिंग क्रीज में रखा था गेंद को मोइन पटेल ने। 5 बिना किसी नुकसान पर। टॉस हार कर बल्लेबाजी करती हुई संकल्प मुरे पहले मुकाबले में। छोटी गेंद पुल कर दिया, पावरफुल एंड डिलाइटफुल सक्सेसफुल। 6 रन।
ऊपर अब वार होता हुआ, हालांकि मोइन पटेल के पास बहुत अनुभव है लेकिन उनके ऊपर अब अटैक करते हुए छोड़ दिया, ऊपर जाने दिया, अब स्टंप के बाहर स्वप्निल सर का वाईट का इशारा आता हुआ. आदित्य थोडंसं दबाव पाहायला मिळाला, कारण का 2 चौकार गेलेत आणि त्यानंतर एक षटकार देखील पाहायला मिळाला. त्यानंतर गोलंदाजावर दबाव आणि दिशाहीन गोलंदाजी, परिणाम वाईट चेंडू. यस, मानसिक दबाव अब गेंदबाज मोइन पटेल के ऊपर नजर आता हुआ. फिर से लॉन्ग ऑन की दिशा पर खेला है, देखना क्या कुछ हुआ है. 6 रन कैलकुलेट. क्या शॉट खेला था ऊपर बैट्समैन गणेश ने, और पिच गेंद थी, इसको स्वंग कर दिया था. कैलकुलेट, माप तोल के मारा हुआ सिक्सर. देखिए टीम मीटिंग ना करे अर्जुन 11. नक्कीच वेल देखील लावला गेलाय. 3 ओव्हर तुम्हाला 15 मिनिटांमध्ये समाप्त करायचे आहेत. पहिल्या ओव्हरचा जर विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 2 षटकार 2 चौकाराच्या मदतीने संकल्प मोरे संघाने चांगली सुरुवात केली. बॅटर गणेश आणि चेतन धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचली. खूपच चांगले फटके पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळत. एकीकडे गणेश ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आले, एक चौकार 16 वर केलतो, तर चेतनने 4 धावांनी आपलं खातं ओपन केलंय. देखिए मोइन पटेल की सुबह की नींद को उड़ाते हुए दोनों भी बैट्समैन. 1 ओवर की समाप्ति के बाद 22 बने बिना किसी नुकसान पर. ओव्हर क्रमांक दुसऱ्याला सुरुवात झाली. जफर पटेल याला प्राचारण केले, मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये जफर कमबॅक करेल का याकडे सर्वांचं लक्ष आहे. त्याच्या समोर बॅटर चेतन आपल्याला पाहायला मिळतोय. चेतनचा विचार केला तर त्याने चौकाराने आपलं खातं ओपन केलंय. त्यानंतर 2 धावा पॅनल्सच्या या ठिकाणी ऍड केल्या जातील आणि 2 धावेच्या मतीने जर आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 24 वर. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. क्षेत्ररक्षण मध्ये परिवर्तन, कारण का पॉवर पिचचे ओव्हर समाप्त झाले. फाईन स्टॉप मध्ये सर्कल मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर एक शॉट थर्डमॅन पाहायला मिळतोय आणि पॉइंट मध्ये देखील इनफिल्ड मध्ये एक क्षेत्ररक्षक होता, मात्र त्याला थोडंसं डीप मध्ये तैनात केले. असं क्षेत्ररक्षण दुसऱ्या ओव्हरसाठी कर्णधार आणि जफर पटेलने सजवलंय. पहिला चेंडू यावेळी सोडवलंय. चेंडूला उंची गाठली, अंतर गाठता आलं नाहीये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि विकेटचं पतन. पहिला हादरा बसत असताना संकल्प मोरे या संघाला 24 या धावसंख्येवर. कि बैकवर्ड ऑफ द पॉइंट की दिशा पर कोई भी खिलाड़ी नहीं था. स्कोर ऑफ द विकेट एक खिलाड़ी जरूर था. यावेळेस कट केलं. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक नाही, डीप मधून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एक सिंगल धाव बनाली. दुसऱ्या डावीचा देखील प्रयत्न होता, मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालं आणि फेकी देखील तेवढीच चांगली पाहायला मिळाली. यावेळेस मिळाले संकेतला एक सिंगल धाव.
धावसंख्या 29 वर चांगली सुरुवात आदित्य केली या मॅच मध्ये संकल्प मोरे या संघाने. बहुत कमाल की बल्लेबाजी होती है भी. यावेळेस ताकदीचा वापर करून मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क करू शकले नाही. जाफरचा जर पण विचार केला तर गती कमी आहे मात्र लेग कटर आणि ऑफ कटर चेंडू टाकण्यासाठी त्याची ओळख आहे. यस, बहुत अच्छी गेंदबाजी हो रही है. पैरों में हलचल नहीं थे बैट्समैन के. कदमों का इस्तेमाल निकल के मारने की कोशिश और आउट. वर पिच झाल्यानंतर गती कमी होती मात्र लेग कटर होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर अँगल बनवत आला होता आणि पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न बॅटर गणेशने केला आणि यष्टीरक्षकाने मात्र त्याला आउट केलं. श्रीराम स्पोर्ट्स जामुलपाड़ा के कैप्टन और एमडी स्पोर्ट्स कोसले के कैप्टन आपको टॉस के लिए तैयार रहना है. इसके बाद दूसरा मैच दोस्तों आप देख रहे कोसले बनाम जामुलपाड़ा के बीच में 2 ओवर की समाप्ति के बाद 29 रन 2 विकेटों के नुकसान पर. देखिए चेतन और गणेश ओपन करने के लिए आए थे. अब दोनों भी इस वक्त डगआउट में जा चुके. 2 नए बैट्समैन क्रीज पर है, संकेत और हरेश. और आखिरी ओवर के लिए टीम के कैप्टन मोजम पटेल आते हुए. आज आदित्य असिप नाहीये त्याचा कुठेतरी परिणाम आपल्याला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळते अर्जुली संघावर. यस, निश्चित रूप से एक बड़े खिलाड़ी की कमी महसूस नजर आती हुई. मोजम संकेत के लिए तेज तरार गेंद, सीधी लेन की गेंद थी. बीट में बैट्समैन थोड़े कहीं ना कहीं टेंटेटिव नजर आ रहे थे जिस तरह से उन्होंने शॉट्स को खेला था. खूपच चांगला चेंडू होता. पुलर लेन मध्ये हेलिकॉप्टर स्टाईलने उडवण्याचा प्रयत्न होता मात्र संपर्क करू शकला नाही. राउंड विकेट मोजम पटेल. फिर से अच्छी गेंद. देखिए लाइन ऑफ अटैक मोजम पटेल का बहुत अच्छा. नक्कीच पहिला चेंडू थोडासा टप्पा पुढे ठेवला तर त्यानंतर टप्पा मागे घेतला आणि थोडासा अँगल करत अजून एक डॉट चेंडू मोसम पटेलचा आपल्याला पाहायला मिळाला. निश्चित रूप से कमाल की गजब की गेंदबाजी होती हुई. आगे निकले. ओहो, रन चुरा लिया पर एक. देखिए रन चुरा या फिर दिल, खबर तो चुराने के बाद होती हुई. 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 30. एक अच्छे टोटल की तरफ कहीं ना कहीं आगे बढ़ रहे. हालांकि पहले ओवर में 22 बने थे जिसमें पेनल्टी के 2 ऐड कर 24 बने थे कुल मिलाकर. नक्कीच मात्र दुसऱ्या ओव्हर मध्ये जफर पटेलने चांगली गोलंदाजी केली. 2 विकेट घेतल्या. यावेळेस अजून एक हादरा बसत असताना संकल्प मुरे या संघाला विकेट क्रमांक 3. कि किस तरह से अराउंड द लेग्स बोल्ड हुए थे. बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर ज्यादा सफल हुए थे बैट्समैन और बिल्कुल विकेटों को खुला छोड़ा था. एमडी स्पोर्ट्स कोसले के कैप्टन और श्रीराम स्पोर्ट्स जामुलपाड़ा के कैप्टन. स्कोर रुका हुआ 4 विकेटों के नुकसान पर 30. कुंपण ओपन होतं. जर कुंपण ओपन ठेवलं तर शर्ट आतमध्ये घुसणारच आहे. अशाच पद्धतीने त्या ठिकाणी विकेट गेली. यस, एक अच्छे बैट्समैन को अपना स्टंप की तरह पता होना बहुत जरूरी है. राउंड दी विकेट मोजम फिर से उठाने की कोशिश. स्विंग एंड मिस. गेंद चली गई विकेट कीपर के पास. पहिल्या ओव्हर मध्ये 22 धावा खर्च केला मात्र त्यानंतरच्या 2 ओव्हर मध्ये चांगलं कमबॅक केलंय अर्जुली या संघाने. यस, कमाल की वापसी करते हुए. पहले ओवर में 24 रन बने थे. उसके बाद क्या वापसी की, पलटवार किया है अर्जुली 11 ने. सवाल पूछा और आउट. डीजे आनंद मिलिंद. श्रीराम स्पोर्ट्स जामुलपाड़ा के कैप्टन और एमडी स्पोर्ट्स के कैप्टन आपको टॉस के लिए तुरंत आना है टॉस बॉक्स में. देखिए जिस टीम के कैप्टन अवेलेबल नहीं रहेंगे उस टीम को पैनलाइज किया जाएगा. आज सुपर संडे 3 ओवर की समाप्ति के बाद 31 रन बने और अर्जुली 11 को जीतने के लिए 31 रनों की जरूरत है.
ओवर टू जब सेकंड इनिंग की शुरुआत होगी तब मेरे साथ कमेंट्री बॉक्स में गायकवाड़ सर जुड़ेंगे। एमडी स्पोर्ट्स कोसले बनाम श्रीराम स्पोर्ट्स जामुलपाड़ा के बीच में अगला मैच है। दोनों टीम के कैप्टन आपसे निवेदन, आपको टॉस के लिए आना है। तर नाईक सरांकडून आम्हाला सूचना आली होती की त्या ठिकाणी लाईन मार्किंग करायची आहे. थोडीशी लाईन दिसत नाहीये, तर आयोजकांना सूचना देईन की आपण त्या ठिकाणी त्वरित जाऊन मैदानामध्ये थोडीशी खेळपट्टीवर लाईन मार्किंग करायची आहे. कारण का सकाळी जर विचार केला आदित्य तर मैदान थोडंसं स्वच्छ केलंय, त्यामुळे ती लाईन थोडीशी पुसलेलं असंच काहीतरी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तर यानंतरची मॅच असेल श्रीराम जांभूळपाडा आणि एमडी कोसले. कर्णधारांना विनंती असेल की आपण या ठिकाणी पोहोचला असाल तर टॉच बॉक्स मध्ये त्वरित यायचंय. तर दुसऱ्या डावामध्ये जिंकण्यासाठी 31 धाबांची आवश्यकता आहे अर्जुली 11 संघाला. आपण त्वरितच सलामीची जोडी खेळपट्टीवर पाठवायची आहे. आज आपल्याला मेगा फायनल देखील खेळवायचे, सेमीफायनल देखील पाहायला मिळेल, त्यामुळे थोडंसं स्पीडअप करून खेळायचंय. आज सुरुवातीचे सामने हे 3 ओव्हरचे, जर आपण उशीर केलात इथे पोचण्यासाठी तर मात्र त्यातील एक षटक अजूनही कमी केलं जाईल. 31 धाबांची आवश्यकता जिंकण्यासाठी 3 ओव्हरमध्ये आपण पहिली मॅच पाहता संकल्प मुरे आणि त्यांच्या विपक्षामध्ये अर्जुली मध्ये पाहायला मिळते. अर्जुली संघाला दुसऱ्या इनिंग मध्ये 31 धाबांची गरज आहे. चेरोबा वाशेरे आणि गोटीगर बी संघ आपण देखील लवकरात लवकर मैदानामध्ये हजेरी लावायची. आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आपली नोंदणी होणं खूप गरजेचं आहे. आजच्या दिवसातील तिसरी मॅच असेल चेरोबा स्पोर्ट वाशेर आणि गोटेगर बी. आपण देखील त्वरित येऊन कॉम्बॉक्स मध्ये आपली नोंदणी करायची. मॅचला करूया सुरुवात. 31 धाबांचं लक्ष, रिक्वायर्ड रन 10.3. पहिला चेंडू कट केलाय पॉइंटच्या वरून, डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, पॉइंटच्या क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय मात्र तोपर्यंत चेंडू फरार होतोय, बॉर्डर लाईनच्या बाहेर येतोय. चौकार. कि ऑफ स्टंप के बाहर की गेंद थी, बैकफुट पर जाकर स्लैश किया था, पंच कर किया था बैट्समैन मोइन पटेल ने और गेंद चली गई थी डीप कवर पॉइंट के बाहर 4 रन के लिए. गोल्डन मॅन चेतन पाटील आमच्याशी जोडले गेलेत, आपले देखील हार्दिक स्वागत. यावेळेस पुन्हा एकदा उडवलाय चेंडूला, पॉइंट आणि कव्हरच्या वरून, डीप मध्ये नाही क्षेत्ररक्षक, चेंडू वन बाउन्स बॉर्डर लाईनच्या बाहेर येतोय. चौकार. बैट्समैन को आगे खींच लिया था गणेश ने. स्कोर रुकाबा 8, बिना किसी नुकसान पर 31 रनों का पीछा करती हुई अर्जुली 11 संकल्प मुरे के सामने है. राइट
राऊंड द विकेटने यावेळेस अजून एक सुंदर चेंडू पाहायला मिळाला. गुड लाईनवर पिचिंग. सुरुवातीला वारंवार शॉर्ट चेंडू टाकले, त्याचा फायदा घेतला होता. मात्र यावेळेस लेंथ बदलली आणि गतीचा देखील चांगल्या पद्धतीने वापर करतोय गोलंदाज गणेश. यस, पहली 2 गेंदों पर चौके लगने के बाद अगली 3 गेंदें इस वक्त डॉट निकालते हुए. राऊंड विकेटने यावेळेस खोदून काढला. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये हवेमध्ये चेंडू शतरक्षक येतोय मिडॉन ओरून आणि पहिला झटका बसत असताना अर्जुली या संघाला. देखिए किस तरह से आउट वे पर मोइन पटेल, रिप्ले में हम जरूर देखना चाहेंगे. खेलना चाहते थे ऑन साइड में, लेकिन गेंद चली गई थी शॉर्ट कवर पर कैच के रूप में. आउट होते हुए मोइन पटेल 8 की योग पर गिरने वाला पहला विकेट अर्जुली 11 का. और गेंदबाजी क्या की गणेश ने पावर प्ले के खेल में. नक्कीच सुरुवातीला त्याने 2 खराब चेंडू टाकले. आदित्य 2 शॉर्ट लेन चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होते, त्यावर मोहीन सिनियरांनी मात्र चांगली बॅटिंग केली. 2 चांगले देखणे फटके सजवले होते. त्यानंतर डॉट चेंडू आले 3 आणि त्यानंतर शेवटच्या चेंडूवर मात्र गणेशने विकेट घेतली. मात्र कुठेतरी कमबॅक केलंय. यस, अच्छे गेंदबाज की यही निशानी होती है. आठ एक विकेट के नुकसान पर डीजे आनंद मिलिंद आपको कमेंट्री बॉक्स में आना है. अजूनही आदित्य 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता आहे. पहिली विकेट गेल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला स्ट्राइक एंडवर गणेश पाहायला मिळतोय. यस, नए बैट्समैन गणेश मुकने आते हुए गेंदबाजी के लिए चेतन को बुलाया. चेतन ने 5 रनों का योगदान दिया था. तेज तरार गेंद काटा बदलती भी विकेट कीपर के पास चली गई. नक्कीच पहिला चेंडू डॉट गणेशच्या माध्यमातून चेतनच्या माध्यमातून पाहायला मिळेल. टप्पा पडल्यानंतर थोडासा लेग कटर होता आणि डॉट चेंडू. बायत के स्पिन गेंदबाज है. बोल्ड. हो क्या गेंद की थी वहां पर चेतन ने. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता परफेक्ट यॉर्कर लाईनचा चेंडू त्या ठिकाणी टाकला गेला. ऑफ स्टंप सोडून खेळण्याचा प्रयत्न केला गणेशने आणि ट्रिपलला उद्ध्वस्त. यस, गेंद टांगों से फरार होती और विकेटों से टकराती भी. परफेक्ट आणि सटीक यॉर्कर आपल्याला पाहायला मिळालं. असं म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये सचिन रमेश तेंडुलकर. आणि चेंडूचा जर विचार केला तर यॉर्कर चेंडूला खूपच महत्व आहे. तसंच चेंडू गोलंदाज चेतनच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चांगली ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडू त्यांनी लेग कटरने सुरुवात केली, डॉट आला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर विकेट प्राप्त केली. यस, अब रनों पर अंकुश लगाते हुए क्या कमाल की गेंदबाजी हो रही है. लेफ्ट आर्म और दी विकेट जाते हुए अटपटे ढंग से खेला है. विकेट कीपर गेंद के नीचे और आउट होते हुए बैट्समैन रोहन. यस, कैच आउट हुए बैट्समैन जिस तरह से दिनेश नाइक बताते हुए बैक टू बैक 2 झटके देते हुए गेंदबाज चेतन. 8 की ओर पर गिरने वाला एक तीसरा विकेट अर्जुली 11 31 रनों का पीछा करती हुई. सुरुवात चांगली केली होती. पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार आले होते. त्यानंतर पहिला गोलंदाज गणेशने देखील कमबॅक केला आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये चेतनने चांगली गोलंदाजी केली. त्यांनी 2 विकेट आपल्या नाबाबर करत असताना एक चेंडू डॉट टाकलाय. 31 एक छोटंसं लक्ष. रिक्वायरमेंटचा विचार केला तर 11.33च्या हिशोबाने जावं लागलं होतं. कॅल्क्युलेट खेळण्याची गरज होती, मात्र कुठेतरी ते जमलं नाही दुसऱ्या डावामध्ये अर्जुली संघाला. विकेटच्या हॅट्रिकवर गोलंदाज चेतन. त्याच्यासाठी थोडंसं क्षेत्ररक्षण मध्ये परिवर्तन केलं जातं. स्ट्राइक एंडवर बॅटर विकेट गेल्यानंतर मुजीब. बायत के बैट्समैन इस वक्त मुजीब आते हुए. ओहो, माजी सरपंच कप की पहले हैट्रिक संकल्प मुरे के चेतन के नाम.
मौजम पटेल को पूरी तरह से खोल दिया था, गेंद चली गई विकेट कीपर के पास। आदित्य आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत, कुठल्या प्रकारची धाव दिली नाही, विकेटची हॅट्रिक त्याच्या नावावर राहिली, मात्र मिडल ऑर्डर या स्पर्धेची चेतनच्या नावावर राहील का, देखने वाली बात है। फुलटॉस गेंद उछाल दिया, खिलाड़ी मौजूद और डबल विकेट हैट्रिक। मेडन प्लस 4 विकेट लिए इस ओवर में। चेतन पाटिल ने क्या कमाल का स्पेल चेतन का। रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो फुलटॉस चेंडू होता, त्याला पुल करण्याचा प्रयत्न केला, मात्र काउकॉर्नर क्रॉस करू शकला नाही, लोअर फुलटॉस चेंडूवर विकेट दिली। खूपच चांगली गोलंदाजी चेतनच्या माध्यमातून आपण चर्चा केली होती की विकेटची हॅट्रिक घेतली, मात्र मिड ऑन ओव्हर टाकेल का, तर ते मिड ऑन ओव्हर षटक हाताळलं गोलंदाज चेतन याने। आता संकटात सापडलाय अर्जुली संघ, कारण का चेंडू शिल्लक आहेत 6 आणि जिंकण्यासाठी अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे। देखिए पहले ओवर में 8 बने थे, उसके बाद चेतन ने क्या कमाल की गेंदबाजी की है, 4 विकेटें मेडन ओवर। हालांकि ओवर नंबर 2 में बहुत कुछ कीर्तिमान बना है। मेडन ओवर माजी सरपंच कप का चेतन के नाम, विकेट हैट्रिक चेतन के नाम। आखिरी ओवर के लिए अब संकेत आ चुके हैं, लेकिन जीतने के लिए अभी भी कितने रन चाहिए 6 गेंदों पर, 23 रनों की जरूरत। जब तक मोइन पटेल क्रीज पर रहेंगे तब तक आशाएं जीवित रहेंगी अर्जुन इलेवन के लिए। टोल नाका छोड़ से संकेत मुड़ते हुए मोइन पटेल के लिए नए बैट्समैन अजय भोईर आ चुके मोइन पटेल का साथ देने के लिए। देखिए खेल की शुरुआत करनी है, इस वक्त पहली ऑफिशियल वार्निंग दी जा रही है अंपायर से संकल्प मुरे को। तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होते, संकेत आणि त्याच्या समोर मोहीम, पहिला चेंडू यावेळेस क्लीन्ड बोल्ड, अजून एक विकेट, परफेक्ट यॉर्कर आणि यष्टा उद्ध्वस्त। विचार केला तर एमडी कोसले आणि श्रीराम जांभूलपाडा संघ आपण नाणेफेकीसाठी टॉच बॉक्स मध्ये उपस्थिती दाखवायचे। रिप्ले मध्ये देखील आपण पाहिलं, तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली, संकेतने संकेत दिलेत विजयाचे संकल्प मुरे संघाला। परफेक्ट यॉर्कर हेलिकॉप्टर स्टाईलने त्या ठिकाणी उडवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र संपर्क ही गोष्ट नव्हती आणि त्रिपला उद्ध्वस्त। यस, बैंग ऑन टारगेट गेंदबाजी हुई थी, विकेटों को निशाना बनाते हुए संकेत। देखिए अब दीपक सुतार टेल बैटिंग शुरू हो चुकी है। बहुत अच्छी गेंद, पीछा किया था पर बैट्समैन ने गेंद का, लेकिन गेंद चली गई थी विकेट कीपर के पास। खूपच चांगली गोलंदाजी, पहिला चेंडू यॉर्कर लेनचा होता, त्यानंतर गुड लाईनवर पिच करून थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला, कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र संपर्क करू शकला नाही। यस, देखिए गेंदबाज संकेत का जो रन पे वो लगभग जो सर्कल है उसके बाहर से आते हुए बहुत लंबा रन पे उनका। यावेळेस गती कमी केली, पंचांकडे दाद मागितली होती एलबी साठी, मात्र सहमती दिली नाहीये। एक सिंगल दाव येते लेगबाईच्या रूपाने। देखिए मैच को अब लगभग एक तरफा बना लिया है, कहीं भी अब पिक्चर में नजर नहीं आती हुई अर्जुन 11। इसका यही कारण है कि गणेश, चेतन और संकेत की कंजूस गेंदबाजी। नक्कीच, आणि पार्टनरशिप करून खेळणं गरजेचं होतं, कॅल्क्युलेट खेळ खेळणं गरजेचं होतं, ते करता आलं नाहीये। यावेळेस कट केला त्या ठिकाणी, कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक होता, एक सिंगल धाव, जवळजवळ विजयाकडे वाटचाल करताना या मॅच मध्ये संकल्प मुरे संघ की ज्यांनी 31 धावांचं लक्ष ठेवलं होतं आणि ते रिक्वायर्ड रेट कमी असताना देखील पार्टनरशिप केली नाहीये, विकेटवर विकेट गमावल्यात। यस, विकेटों की इस वक्त झड़ी लगती है भी, राउंड दी विकेट, कदमों का इस्तेमाल निकल के मार दिया, गेंद जा रही है वाइड ऑफ लॉन्ग ऑफ की दिशा पर एक रन के लिए। या इनिंगचा शेवटचा चेंडू शिल्लक राहिले, धावसंख्या 11 वर स्थिर झाली, एका मोठ्या टार्गेटने जिंकत असताना संकल्प मुरे संघ। यस, बहुत बड़े मार्जिन से इस मैच को जीतती हुई लगभग संकल्प मुरे। पटकी हुई गेंद, वाइट का इशारा आता हुआ, दिनेश नाइक बताते हुए एक बाउंसर अप कर चुके।
नक्कीच तुम्ही चेंडू कुठून रिलीज करताना त्यावरून तुमची लेंथ ओळखली जाते आदित्य. चेंडू जास्त लेट रिलीज झाला तर तो शॉर्ट किंवा बाउन्स होत असतो, तसंच काहीतरी पाहायला मिळालं. यस, हाइट फैक्टर इस वक्त मैटर करता हुआ बहुत कमाल की अंपायरिंग हम देख रहे. ड्राइव कर दिया गेंद जारी, कारपेट के सारे आउटफील्ड में खिलाड़ी मौजूद है और इसके साथ इस मैच को जीत लिया है संकल्प मोरे ने. अनेक अनेक अभिनंदन. हार्ड लक टफ लक अर्जुली मैन ऑफ द मैच खिलाड़ी है जिन्होंने, हालांकि 3 ओवर का मुकाबला था, 30 रन बने थे, टोटल उतना खास नहीं था, लेकिन ओवर नंबर 2 इस माजी सरपंच कप का पहला मेडन और विकेट हैट्रिक. नाम है चेतन, मैन ऑफ द मैच खिलाड़ी चेतन. आपको आगे आना है. हमारे तमाम स्पॉन्सर उनका हम शुक्रिया व्यक्त करते हैं जिन्होंने ट्रॉफीज और गिफ्ट हैम्पर स्पॉन्सर किए. कल्पेश गागस, रुपेश सांबरे, सुदर्शन काठोले, रॉयल सलून के संकेत गवाले, ओमकार गागस, संदीप गागस और शैलेश पाटिल, ये हमारे तमाम स्पॉन्सर है. चेतन आपको तुरंत आगे आना है. आइए हम इस माजी सरपंच कप के फोकस मैन चेतन पाटिल के शुभ हाथों से ट्रॉफी दे रहे जो हमें स्पॉन्सर किए कल्पेश गागस की तरफ से. सुदर्शन कटोले और रुपेश सांबरे स्पॉन्सर है जूस. आप सभी के सर गायकवाड़ सर के शुभ हाथों से वैक्स केक पेस्ट्री और स्ट्रिंग एनर्जी ड्रिंक. संदीप गागस, ओमकार गागस और रॉयल सलून, इन सभी स्पॉन्सरों का हम आभार व्यक्त करते हैं. और आखिर में वो कैप जो हमें स्पॉन्सर किए कुरुन के शैलेश पाटिल की तरफ से. ये थे इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी जिन्होंने माजी सरपंच कप का पहला मेडन और विकेट हैट्रिक लेने वाले चेतन. श्रीराम स्पोर्ट्स दामुलपाड़ा और एमडी स्पोर्ट्स कोसले के कैप्टन आपको टॉस के लिए रिपोर्ट करना है और संकल्प मुरे आपको कहीं भी नहीं जाना है, आपको रुकना है. त्याच्या मागचं कारण असं असेल की पहिल्या फेरीतील दुसरी मॅच झाल्यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच देखील आपण समाप्त करणार आहोत.